नमस्कार मंडळी, तुझं तुकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। श्रावण सोमवारचा उपवास म्हटलं की काहीतरी चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनवायला हवं ना। म्हणून आज मी तुमच्यासाठी एकदम खास आणि कुरकुरीत असा श्रावण सोमवार स्पेशल उपवासाचा डोसा। हा डोसा आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि भगर वापरून, आणि तो इतका छान क्रिस्पी होतो की एकदा नक्की करून बघा। चला तर मग वेळ न घालवता पाहूया हा भन्नाट उपवासाचा डोसा कसा बनवायचा। मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। त्यातलं पाणी काढून घ्यायचं परत आणि थोडंसं पाणी घालून रात्रभर भिजू द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धी वाटी भगर बारीक करून घेऊयात। अशा प्रकारे भगर बारीक करून घ्यायची। आपला साबुदाणा पण मस्त फुललाय। मस्त फुलला गेलाय। आता आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात। बॅटर ना खूप घट्ट हवं ना पातळ, डोशाच्या बॅटर सारखं पोरिंग कन्सिस्टन्सी असायला हवं। यामध्ये आपण भगरीचं पीठ घेतलं होतं ना, ते घालूयात। 2 उकडून घेतलेले बटाटे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा दही आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक आणि स्मूथ वाटून घेऊयात। बॅटर एकदम असं परफेक्ट हवं। आता इथे एक छोटीशी सिक्रेट टिप सांगते। बॅटर थोडा वेळ रेस्ट होऊ द्यायला तर साबुदाणा आणि भगर छान सेट होतात आणि डोसा तव्यावर पसरायला सोपा जातो। आपण 15 मिनिटांसाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या तुझं तुका YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता तवा चांगला गरम करून घेऊयात। तवा गरम झाला की गॅस थोडा मीडियम करून बॅटर तव्यावर ओतून घ्यायचं। आता त्याला छान गोल्डन आणि क्रिस्पी होऊ द्यायचं। कड्या सुटायला लागल्या आणि डोसा खालून छान गोल्डन झाला की अलगद फोल्ड करून घ्यायचं। सोमवारचा उपवास आहे ना, नेहमी तेच साबुदाणे वडे किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आलाय ना, त्यामुळे हा खमंग कुरकुरीत अगदी सोप्या पद्धतीने उपवासाचा डोसा नक्की करून पहा। आपण दुसरा पण टाकून बघूयात। बघा किती छान क्रिस्पी आणि गोल्डन उपवासाचा डोसा तयार झाला आहे। श्रावण सोमवारच्या उपवासासाठी हा डोसा नक्की करून बघा। खायला हलका, बनवायला सोपा आणि चवीला एकदम भन्नाट। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुझं तुका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।